मित्रांनो, मी व्यथित आहे. थोडं अंतर्मुख झालोय, विचार करतोय. असं नाही आहे की मी यामुळे माझा जो विचार आहे तो बदलेन, निर्णय बदलेन असं नाही आहे. पण तरी देखील असं वाटतंय की खरोखरच आता मी जे तुमच्याशी बोलणार आहे, त्या अनुषंगाने माझ्या मुळामध्ये एक सांगितलं पाहिजे तुम्हाला की मी देहदान किंवा अवयवदान, अगदी स्पेसिफिक शब्द वापरायचा तर अवयवदान या चळवळीचा अगदी समर्थक आहे. मी स्वतः तशी कृती केलेली आहे. मी तसं त्याला काय ते प्रतिज्ञापत्र म्हणतात का काय म्हणतात ते त्यांचे आमचे जे इथले संयोजक आहेत त्यांना लिहून दिलेलं आहे की माझा प्रत्येक अवयव हा माझ्या मृत्यूनंतर दान केला जावा. त्या रूपाने मी जिवंत राहीन, त्या रूपाने मी अस्तित्वात राहीन, असं मला एक सुखद कल्पना वाटते ती की अवयव रूपाने जिवंत राहणं ही. आणि त्यामुळे मी ते अत्यंत आनंदाने उत्साहाने असं अवयवदानाच्या कल्पनेच्या वेळी माणसांच्या हाताला कापरं भरतं की हे असं होणार आहे तसं होणार आहे वगैरे. पण मला उलट एक्साइटमेंट होती की अरे वा छान, आपण मरावे परी कीर्तिरूपे उरावे. तर ते कीर्तीचं मी बघतो की असं काही कीर्ती नावाचा प्रकार काही फार काळ नसतो आणि एवढी मोठी कीर्ती कोणाची नसते की जो अपरंपार होईल लगेच हे होतं. त्याच्यापेक्षा अवयवदानरूप उरावे हे मला जास्त पटलं. पण काल मी त्या आमचे मित्र आहेत, पत्रकार आहेत, दीपक चौरसिया, त्यांचे एक हे वाचला, मेसेज वाचला आणि अस्वस्थ झालो. आणि मला असं वाटलं की थोडी दखल घ्यायला पाहिजे या गोष्टीची पण. आणि जे अवयवदान चळवळीत आहेत त्याही सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही आज मी जे काय आता तुम्हाला वाचून दाखवतोय दीपक चौरसिया यांची पोस्ट, तर गांभीर्याने घेणे अशी काही सुधारणा करता येईल का? कायद्यात बसेल का नाही मला माहिती नाही, परंतु सरकारनेही तशी प्रोव्हिजन केली पाहिजे कायद्यामध्ये. दीपक चौरसियाने लिहिलेली पोस्ट काय आहे ती मी तशी तुम्हाला वाचून दाखवतो. अत्यंत एकाग्र होऊन अंतर्मुख होऊन ऐका आणि अवयवदानाचा निर्णय घ्या. पण ते म्हणतात तशी अट घालून द्या. मी पण आता माझ्या ह्याच्यात सुधारणा करता येत असेल अवयवदान पत्रकामध्ये तर करणार आहे. काय लिहित आहेत दीपक चौरसिया? ते म्हणतात गेल्या 3 वर्षात एम्समध्ये 231 जणांनी अवयवदान केले. यापैकी एकही मुस्लिम नव्हता. मात्र अवयव प्राप्त करणाऱ्यांमध्ये 39 मुस्लिम होते. म्हणजे 231 लोकांनी अवयवदान केलं पण एकही मुस्लिम नव्हता त्यात, पण अवयव घेणाऱ्यांमध्ये 39 होते. तसंच गेल्या 3 वर्षात अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 410 जणांनी अवयवदान केलं, त्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता. 62 मुसलमानांनी अवयव स्वीकारले. ही आकडेवारी सगळीकडे तशीच असणार. देशभरामध्ये कुठेही मुसलमान अवयवदान करतायत किंवा आधी संकल्प सोडतायत आणि त्याप्रमाणे केलं आहे त्यांनी, असं उदाहरण नसावं. असेल तर दाखवून द्या. त्याने पुढे असं म्हटले की असं का? मी माझ्या एका मुस्लिम परिचिताला हा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्याने सांगितले की आमच्या मुस्लिम धर्मानुसार अल्लाहने दिलेले शरीर जसेच्या तसे दफन करायचे असते. अल्लाहने दिलेले शरीर आमच्या धर्मानुसार जसेच्या तसे दफन करायचे असते. मृत्यूनंतर शरीरातील कोणताही अवयव काढणे योग्य मानत नाहीत. त्यामुळे आमच्या समाजात मृत्यूनंतर अवयवदान हराम मानले जाते. मी विचारलं, हे चौरसिया म्हणतात दीपक, मग तुम्ही अवयव स्वीकारता कसे? यावर उत्तर मिळालं, याबाबत अल्लाहच्या रसूलांनी स्पष्ट मनाई केलेली नाही. कसा अर्थ लावला बघा की शरीर अवयवदान वगैरे नाही करायचं, ते जसं तसं सुपूर्द करायचं, खाके सुपूर्द. पण घ्यायला मनाई असं उल्लेख नाही, कारण त्या काळामध्ये अवयवदान ही कल्पनाच नव्हती ज्या काळामध्ये हे सगळं त्यांच्या हे लिहिल्या गेल्या त्यावेळेला. त्यामुळे
मनाई केलेली नाही. ते पुढे दीपक चौरसिया म्हणतात की मला असं वाटतं की आपल्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर किंवा आपणही जेव्हा अवयवदानाचं पत्र देतो तेव्हा अशी अट ठेवायला हवी की माझे अवयव फक्त हिंदू व्यक्तीलाच मिळावेत. ही फार मूलभूत अशी क्रांतिकारी सूचना आहे. मी फार गांभीर्याने विचार करतोय की असं करता येईल का? म्हणजे अवयवदान चळवळीचे संयोजक इथले सगळे माझे मित्र आहेत. त्यांच्या सभांना पण मी गेलेलो आहे बऱ्याच वेळा. त्यांना मी विचारणार आहे की अशी अट घालता येईल का? किंवा सरकारी पातळीवर पण काही वकिलांशी मी सल्लामसलत करतो की असं घालू शकतील का? घालू शकत असेल तर मग सरकारने त्याला परवानगी द्यावी म्हणून मी फडणवीसांना पण विनंती करेन की तुम्ही ही अट घालायची परवानगी द्या. त्याचा राजकीय खूप खळबळजनक परिणाम होईल, कारण जे मुसलमान देत नाहीत तेच घेण्यासाठी मात्र चळवळ करतील. ते म्हणतील हा काय प्रकार आहे? आम्हाला अवयवदान मिळालंच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. आम्ही देत नाही म्हणून काय झालं? ते आमच्या धर्मात मनाई आहे असं ते बोलतील आणि त्याचा राजकीय परिणाम होऊ शकतात. चांगले आणि वाईट दोन्ही मुस्लिम पुढे ते लिहितात, चांगले आणि वाईट दोन्ही मुस्लिम एकच कुराण वाचतात. वाईट मुस्लिम हा दहशतवादी बनतो, तर चांगला मुस्लिम त्याबाबत भूमिका घेत नाही किंवा मौन पाठिंबा देतो. वरील घटना सिद्ध करते की कुराणात घेणे लिहिले आहे, देणे लिहिणे विसरले आहे. दीपक चौरसिया यांनी हा जो मुद्दा मांडला आहे तो मला पटला आहे. मी माझ्या पातळीवर तात्काळ फडणवीसांना संदर्भात पत्रव्यवहार करीन. शक्य झालं तर आता भेटेन त्यावेळेला सांगेन की या मुद्द्यावर काही करता येईल का. मला असं वाटतं की ते म्हणतील की असं अनिल जे कायद्याने नाही करता येणार. पण मग कायदेतज्ञ आहेत त्यांना विचारेन मी की अशी अट घालता येईल का. पण ही घातली पाहिजे आणि अवयवदान चळवळीच्या लोकांनी याबाबत आपली मतं व्यक्त केली पाहिजे. तुम्हीही कॉमेंट्समध्ये व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.